मला वाटतंय खूप वेळ झाला आपण बाहेर आलोय. माघारी जायला हवं. हो, मला पण वाटतंय आपण माघारी जायला पाहिजे. आपण सरांना न सांगता आले, सर ओरडतील. तुम्ही काही येडत का? वर्षातून एकदाच आपण पिकनिकला येतो, ते पण तुम्हाला हॉस्टेलमध्ये बसून काढायचंय का? बाहेर फिरायला नको का? नाही सर, ऐकून घे, हे बरोबर म्हणतात. सरांना कळलं सर ओरडतील आपल्याला. अरे तुम्ही सगळे एक नंबरचे फट्टू आहात. तुम्हाला जायचं असेल जावा माघारी. चला चला आपण दोघीच जाऊ. अगं आपण मुली आहोत, तुला कसं कळत नाही? मग काय झालं, मुलांपेक्षा आपण काय कमी आहोत का? प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत. नाही, त्या ठिकाणी पुढे पुढे जायचं नसतं. मग तुम्ही सगळे जावा माघारी. आम्हीच जातो दोघे जण. घाबरत कुठले? आम्ही नाही घाबरत. हो बरोबर आहे. चल ना मग, दम असेल तर. चल, कोण घाबरतय? आज जो घाबरला तरी सगळ्यांना पार्टी द्यायची. हो चालेल, चल. मला वाटते आपण चुकलोय. आपली दिशाभूल होतीये. आपण पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी येऊन थांबतोय. हो, तुझं बरोबर आहे. ते बघा तो वाडा, त्यात कोणतरी राहत असेल. आपण ना त्यांची मदत घेऊ. मग पर्याय नाही आता, चला. बाबा, आम्ही इथं पिकनिकसाठी आलो होतो. जवळच हॉटेलमध्ये थांबलो होतो, पण आमची दिशाभूल झाली आहे. प्लीज आम्हाला हॉटेलपर्यंत सोडाल का? नाही रे बाळानो, मला रात्रीचं कमी दिसतं, पण तुम्ही घाबरू नका. माझा मुलगा बाहेर गेलाय माझ्यासाठी औषध आणलं. तो आता येईलच. तोपर्यंत तुम्ही बसा. चला आत या. वाटले का भीती? बिलकुल नाही. पण बाबा, अशा वेळी एवढ्या मोठ्या वाड्यात तुम्हाला एकट्याला भीती वाटत नाही का? हो, वाटते ना. काय बाबा, भ्यायचं काय कारण आहे? तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही वाटत. आणि मी तुम्हाला घाबरवलं तर आम्ही तुम्हाला पार्टी देऊ, पण आम्ही नाही घाबरलो तर तुम्ही काय देणार आम्हाला? मी तुम्हाला पार्टी देईन. ओके, डन. चला मग बसा. मी तुम्हाला स्टोरी सांगतो. तर मग आता स्टोरीला सुरुवात करूया. घरात कोणी मोठं आहे का? नाही, कोणी नाही. ऍक्च्युली माझी गाडी बंद पडलेली आहे आणि जवळपास कुठे मेकॅनिकही नाहीये आणि मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झालेला आहे. मी चार्जिंग लावू शकते का? या आतमध्ये या.
वडील आहेत का? हो, कुठे गेले ते? वर गेले. वर म्हणजे कुठं? मेले ते. तुम्हाला दोघांना कोण सांभाळत नाही का? आई आम्हाला सांभाळते. कुठे गेली ती? बाहेर गेली. कोण आहे तुम्ही? मला न विचारता आत कसं काय आला? मी काय विचारतोय? माझी गाडी. कसली गाडी? मला न विचारता आत कसं काय आला तुम्ही? ती मुलं कोण मुलं? या फोटो मध्ये आहेत ती मुलं. माझी मस्करी करताय तुम्ही? माझी मुलं या जगात नाहीत. ती कसं काय तुम्हाला आत घेतील? वडील आहेत का? हो, कुठे गेले ते? मेले ते. आई आम्हाला सांभाळते. ती मुलं. कोण मुलं? कोण मुलं तिकडे? सॉरी, खरंच सॉरी. मी ह्यांना गोष्ट सांगत होतो. तुम्हाला येताना बघितल्यावरती म्हणाले पप्पा ह्यांना घाबरूया, म्हणून तुमची मस्करी केली. खरंच सॉरी. असली मस्करी असते का? मी जाते. थांबा, अजून तुमचं चार्जिंग झालं नसेल. अर्धा तास थांबा, बसा आरामात. शौर्य, काकूंना पाणी आण. यांची आई कुठे आहे? ही खरंच एक्सपायर झाली. 2 वर्ष झाली. त्यांना मीच सांभाळतो. त्यांना एकटेपणा जाणवतो म्हणून त्यांना गोष्टी जोक सांगत असतो. तुमची मस्करी करण्यामागे फक्त मस्करीच होती, दुसरं काही नाही. खरंच सॉरी. ओके. पण आम्ही आमच्या आईला बोलावतो. ते कसं? हे काय करताय तुम्ही? भूत बोलवल्यावर येतात. माझी पोरं या प्लॅनचेट मार्फत माझ्या बायकोला बोलवतात आणि तिच्याशी गप्पा मारतात. बस झालं आता मी घाबरणार नाही. मी भूतावर तेव्हाच विश्वास ठेवेन जेव्हा माझ्यासमोर तुमच्यातील कोणतर गायब होईल. माझी पोरं खरंच या जगात नाही. बस झालं आता 1 सेकंद थांबू शकत नाही मी. अहो थांबा थांबा थांबा. तुम्ही कसं जाणार? तुमची गाडी बंद पडली. मी मेकॅनिकला ओळखतो, मी बोलवतो त्याला. तुम्ही जरा वेळ थांबा. भूत बोलवल्यावर येतात. वाटली का भीती? बाथरूम कुठे आहे? मला शूला जायचंय. तू द्या तर पार्टी. घाबरट उठली. बाबा, आम्ही नाही घाबरलो. आम्हाला ती पार्टी द्या. आम्हाला अजिबात भीती नाही वाटली. तुम्हाला कशी काय भीती वाटली नाही? करायला नाही माहितीये, भूत वगैरे काहीच नसतं. मग कधी भीती वाटते? जेव्हा आमच्या डोळ्यात देखत भूत गायब होतील तेव्हा. आता वाटली का भीती? द्या मला पार्टी.